गती तुझी ये संगती झाली आमुची शिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे काय पुढं तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे आज या ठिकाणी नियमानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षाला हरिभक्त प्रमाण रमेश महाराज आणि चोरडिया यांच्या मार्गदर्शनातून आणि वैकुंठवासी परमपूज्य परमवंदनीय ब्रह्मभूत वक्ते बाबा आणि नथुराम महाराज केहळकर यांच्या आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि तुम्हा सगळ्याच्या सहकार्यानं कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते वक्त्याला किंमत कधी आहे श्रोता असलं तर श्रोता नसेल तर काय आहे असं या तो तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज अंत्य दिवसाची सेवा म्हणजे काल्याच्या कीर्तनानं होते वारकरी संप्रदायाचे दंडक आहे काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही तर या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग आणि ही सेवा आहे संत शिरोमणी ज्याने हृदयात परमात्म्याला साठवलं होतं तसं विचार केला तर सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहेच काय आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी या मुखाचे आहे ऐशी जी बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तुगामी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे पण तो निर्गुण रूपानं आहे पण आपल्या सावता महाराजांनी सगुण परमात्म्याला अंतःकरण हृदयात साठवलं होतं कोणत्या परमात्म्याला सगुण सगुण निर्गुण एक आहे का दोन आहे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे 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 तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे
सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे. तर वारकरी संप्रदायामध्ये सगुण निर्गुणाचा भेद नाही आहे. वृत्तीप्रभागाच्या 8व्या प्रकरणामध्ये खूप सुंदर चिंतन आले. निर्गुण कशाला म्हणावं आणि सगुण कशाला म्हणावं. सप्रपंच आणि निष्प्रपंच असं आहे. निष्प्रपंच रूप असलेला परमात्मा निर्गुण आहे आणि सप्रपंच असलेला परमात्मा सगुण आहे. सावता महाराजांनी सगुण परमात्म्याला हृदयात साठवलं होतं आणि निर्गुण परमात्मा तर सगळ्याच्या हृदयात आहे पण त्यांना ते माहीत नाही. निर्गुण परमात्म्याच्या भेटीला यायचं असेल तर सगुणातूनच यावं लागतं. सगुणातूनच यावं लागते. कोणाचा अभंग आहे. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे गौरव काकाचा अभंग आहे. गौरव काकाचा अभंग आहे. तर काय आहे निर्गुण परमात्म्याचा जर साक्षात्कार व्हायचा असेल तर सगुणातूनच यावं लागतो. म्हणून सगुण निर्गुण परमात्मा दोन्हीला हृदयानं साठवणारा असा या सावता महाराजाच्या दिव्य या प्रांगणामध्ये असलेला सप्ताह त्याच्याकरता सेवेकरता घेतलेला अभंग देहू निवासी परमपूजनीय परमवंदनीय जगद्गुरू तुकोबरायाचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. कोणत्या प्रसंगातला. काल्याच्या प्रसंगातला. अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतो. कारण एका फार मोठ्या महाराजांनी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती या ठिकाणी गोपाळ भगवंताला म्हणतात. तो सांगितला होता गोपाळ गोळे आपल्या भगवान गोपाळाला म्हणतात असं लावलं होतं. पण ते चुकीचं आहे. कारण जीव जो आहे ते परमात्म्याच्या संगतीशिवाय निश्चिंत होत नाही आहे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. गोपाळ भगवंताला म्हणतात तुझ्या संगतीत आम्ही आलो आम्ही निश्चिंत झालो. काय झालो. निश्चिंत झालो. का बरं निश्चिंत झाले. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जीवाला सुखाची अपेक्षा आहे. कोणाची अपेक्षा आहे. सुखाची. सुख तुम्हाला माहीत आहे का नाही. काल महाराजांनी सांगितलं सुख म्हणजेच परमात्मा परमात्मा म्हणजेच सुख. सुख वेगळं आणि परमात्मा वेगळं असं नाही. त्या विचारसाराच्या हिंदी विचारसारामध्ये पहिल्यांदा त्यांनी शंका केली. अहो तुम्ही ब्रह्मप्राप्तीची इच्छा म्हणता. ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणारच नाही कारण ब्रह्माचा अनुभव आहे का. किया अनुभव ज्या वस्तू की ताकी इच्छा होई ब्रह्म नाही अनुभूती म चाहे न ताकू कोई. फार सुंदर द्वा निश्चल झालेलं. किया अनुभव ज्या वस्तू की ताकी इच्छा होई. ज्या वस्तूचा अनुभव केला त्याची प्राप्ती इच्छा होते. ब्रह्म नाही अनुभूती म चाहे न ताकू कोई. ब्रह्माचा अनुभवच नाही त्याची इच्छा कोण करणार आहे. म्हणून सुखाची इच्छा जी आहे जीवाला प्रत्येक जीवाला होते. पण सुख म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच सुख. सुखाचा अनुभव सगळ्याला आहे. सुखाचा अनुभव नाही असं कोण काय नाही. म्हणून दोहा लिहितात पुढे किया अनुभव सुख को सोई चाहे सबन को त्याग. अरे सगळ्यांनी सुखाचा अनुभव केलेला आहे. मग सुखाचा अनुभव म्हणजे परमात्म्याचा अनुभव म्हणजे सुखाची इच्छा. हे सुख आम्हाला संसारामध्ये कधीही मिळालं नाही देखील ते नाही. संसारामध्ये कधीही सुख आम्हाला पाहायला मिळालं नाही म्हणजे संसारात सुख नाही का. सुख आता जवळ पडेल. अजून एक सांगू संसारामध्ये सुख नाही तर दुःखच आहे. फक्त शांपर सुख मिळते.
बाजारामध्ये एखादा नवीन वस्तू जर आणायची असेल तर आपण शॅम्पल घेतात, मग ती वस्तू घेतो. तुम्हाला जर विषयातलं सुखाचा शॅम्पल परमात्म्याने दाखवलं नसता तर तुम्हाला सुखाची इच्छा झालीच नसती. म्हणून शॅम्पल म्हणून सुख दिलेलं आहे. विषयाचं सुख आहे, शॅम्पल सुख आहे. तर काय आहे ते सुद्धा परमात्म्याचंच सुख आहे. म्हणून सुखाचा अनुभव प्रत्येकाला आहे, पण हे परमात्म्याचं सुख असं काहीच नाही. पण आम्हाला संसारामध्ये कधी पाहायला नाही मिळालं, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. संसारात आम्हाला कधी ते सुख पाहायला मिळालं नाही. ते सुख आम्हाला तुझ्या संगतीत भोगायला मिळालं. कोणाच्या संगतीत? परमात्म्याच्या संगतीत. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणजे सुखाचा जो भोग आहे तो भोगाचा सोहळा. सोहळा शब्द काही वापरतात. तुमची दिंडी गेलं दिंडी म्हणतात, माऊलीच्या काय म्हणतात? सोहळा. का बरं? फरक काय दोघांमध्ये? ही दिंडी आहे आणि ती दिंडी आहे. असा आहे की मर्यादेपेक्षा अमर्याद सुखाची प्राप्ती जिथं होत असते तिथं सोहळा शब्द वापरतात. माऊलीच्या सोहळा दिवस आठवत नाही, घर आठवत नाही, दार आठवत नाही, तिथे वाटत नाही, वार आठवत नाही, काही आठवत नाही. कारण का? अमर्याद सुख आहे. आणि अमर्याद सुख जिथं असतं तिथं सोहळा शब्द वापरतात. इथं सुद्धा तुझ्या संगतीत आम्हाला सुख झालं, ते अमर्याद सुख झालं. म्हणून भोग सुखाचे सोहळे. एवढंच नव्हे, प्रपंचातलं सुख कसं आहे आणि परमात्म्याचं सुख कसं आहे, परमार्थ क्षेत्रात सुख आहे, याचं त्या ठिकाणी दर्शन घडवतात तिसऱ्या चरणामध्ये. घरी ताकाची सरोवर येथे नवनीताचे पूर. ताक हे सार आहे का आसार आहे? आसार. आणि लोणी? संसार सार आहे का आसार आहे? आसार आहे. आणि परमात्मा काय आहे? सार आहे. मग तुम्ही आसार संसार घेतला का सार परमात्मा घेतला? आसार संसार. आणि शाणे का मूर्ख? मूर्ख. मूर्ख का महामूर्ख? महामूर्ख. महामूर्ख शिरोमणी. शिरोमणी. आमच्या दादांचा शब्द आहे ते. तर काय आहे? घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. या ठिकाणी लोण्याचं पूर आहे. पूर केव्हा शब्द वापरतात? नदी आपलं जे तीर आहे, तीर त्या ठिकाणी तीराचे मर्यादा ओलांडून चोह बाजूला ज्या वेळेला नदीचं पाणी येतं त्यावेळेला त्याला पूर असं म्हणतात. अमर्याद पाणी असेल तर त्याला काय म्हणतात? पूर. तसं परमार्थ क्षेत्रातलं सुख अमर्याद आहे. त्या सुखाला काही नाही, मर्यादा नाही. त्या सुखाला काही नाही, मर्यादा नाही. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात इथं? घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. मग असं असल्यामुळं जगद्गुरू तुकोबारे म्हणतात, काय म्हणतात? तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुम्ही हकलून देण्याचा प्रयत्न जरी केला तरी आम्ही तुमच्यापासून दूर जाणार नाही. दूर जाणारे कोण असतात? संसारी असतात. आणि परमात्म्याच्या जवळ येणारे तद्रूप होणारे कोण असतात? साधक असतात, जिज्ञासू असतात, मुमुक्षू असतात, संत महात्मे असतात. असं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल मुळात जीव हा संगप्रिय आहे. संगा वाचून जीव राहत नाही आहे. त्याला कोणाची तरी काय लागते? संगती लागते. तुम्हाला संगती स्त्री, धन, पुत्र, पैसा, संपत्ती, मित्र याच्या संगती आहे तुम्हाला. कारण संगा वाचून जीव राहत नाही. आता संगप्रिय म्हणत असताना जीवानं कोणाची संगती करावी? जीवाने जीवाची संगती करावी का जीवाने जडाची संगती करावी का जीवानं संताची संगती करावी? कारण जीवानं परमात्म्याची संगती करावी. कोणाची करावी? परमात्म्याची नाही ना. इथं कोणाच्या संगती इच्छा केली? दोघाची संगती करावी. मुक्त व्हायचं असेल तर संताची संगती, श्रीगुरूची संगती करायची. आणि त्या ठिकाणी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगायचा असेल, कल्पित भेद आणि वास्तव अभेद ठेवून परमात्म्याची संगती करावी. कल्पित भेद आणि वास्तव अभेद. कल्पित भेद म्हणजे खोटा भेद आणि खरा काय आहे? अभेद आहे. खोटा भेद असावा आणि खरा अभेद असावा त्याला कल्पित भेद असं म्हणतात. म्हणजे
त्याला तादात्म्य संबंध असं म्हणतात. तादात्म्याचे खूप प्रकार आहेत, ते त्याच्यातच कीर्तन जाईल. कारण भेदाभेद विलक्षण तादात्म्य आहे, भेदाभेद रूप तादात्म्य आहे. आणि तदेव आत्मानम स्वरूपम यशसा तादात्म्य, असे तादात्म्याचे अनेक प्रकार आहेत. मग या ठिकाणी भगवंताच्या संघाची म्हणजे त्याची संगतीची वर्णन करतात. जीवानं जीवाची संगती करावी का नाही? करू नये. जीव स्वतः बद्ध आहे आणि बद्ध जीवाची संगती, हाही बद्ध राहणार का मुक्त होणार? बद्धच राहणार. आणि जीवानं जडाची संगती करावी की नाही? आता जडाची संगती तुम्हाला आहे शरीराची, नाही का? आहे. तुम्हाला सुख प्राप्त झालं का? नाही. मग जीवाने संताची संगती करावी का नाही? का बरं? का बरं? त्याची माझ हित करी माझे हित करीती सखा, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी. संताची संगती करावी. पण संत कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणावं? तेची संत, तेची संत. यांचं म्हणणं आहे. तुमचं कीर्तन करणारं संत नाही. मी तुम्हाला विचारतो, संत कीर्तन करतो का? कीर्तन करणारे संत असतात का संत कीर्तन करतात? कोणतं बरोबर आहे? कीर्तन संत. कुंकू लावले म्हणजे सुवासिन होते का सुवासिन कुंकू लावते? कोणतं बरोबर आहे? कुंकू लावलं म्हणजे सुवासिन होत नाही. तसं कीर्तन केलं म्हणजे संत होत नाही. भामटे सुद्धा कीर्तन करून राहिले. आता मोठं अवघड आहे. म्हणून काय आहे तर संगती कोणाची? संताची संगती करावी. संत कोणाला म्हणतात? फार मोठं अवघड आहे. एकदा काय झालं सांगू का? सांगा ना. शंकराचार्याच्या मतात विचारलं तर वेदानुवर्तिना संता. वेद जर सांगितलं तसं वर्तन करणारे कोण असतात? संत असतात. आणि आमच्या तुकोबारांनी तुझं ते सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोली जे जे ऋषी साच भावे सांगाया वर्ताया. साच भावे वर्ताय आणि वेदांवरतीनं काय फरक आहे? जगद्गुरु शंकराचार्याने जे संतांचं लक्षण केलं तेच तुकोबारांनी केलं. म्हणून वेदानुवर्तिना संता. क्या निळोबराच्या मतात तुम्ही म्हणलेलं तेची संत, तेची संत ज्यांचा हित विठ्ठली. ज्ञानोबाराय म्हणतात, आत्मज्ञाने चोकडी संत माझी जी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. ज्यांना निसंशय चोख आत्मज्ञान झालं त्यांना संत म्हणावं. आता तुम्हाला विचारतो, संत हा शब्द कोण्या भाषेतला आहे? कोण्या भाषेतला आहे? संत हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, तो मराठी भाषेतला नाही. एकदा पुण्याला तो सदानंद मोरे व्याख्यान चालू होतं, 2-4 हजार विद्यार्थी समोर बसले होते. संत शब्द हा संस्कृत भाषेतला नाही, मराठी भाषेतला. अरे कळत नसेल तर कशाला बोलतो तू? जगामध्ये 2950 भाषा बोलतात. या देशामध्ये 450 भाषा बोलतात. पाश्चात्य राष्ट्रामध्ये 2500 भाषा बोलतात. 2500 भाषेची जननी लॅटिन भाषा आहे. इथले 450 भाषेची जननी संस्कृत आहे. आणि शेवटी लॅटिन भाषेची जननीसुद्धा संस्कृतच आहे. त्याला आधार मिळतात. संस्कृतमध्ये माताला, आईला काय म्हणतात? माता, मातरौ, मातरः प्रथमा, मातरं, मातरौ, मातृ द्वितीया. मातृशब्द आहे. मातृचा अपभ्रंश होऊन मदर शब्द झाला. संस्कृत भाषेमध्ये पिताला पितृशब्द आहे. पिता, पितरौ, पितरः प्रथमा. त्या पितृ शब्दाचा पुरुष फादर शब्द झाला. संस्कृत भाषेमध्ये बहिणीला श्वश्रू म्हणतात. श्वश्रूचा अपभ्रंश सिस्टर शब्द झाला. काय झाला? सिस्टर शब्द झाला. तसं संत हा शब्द खूप विस्तार आहे. थोडक्यात सांगतो, संत हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, तो मराठी भाषेत आला. जगातल्या सर्व भाषेत, सर्व जी भाषा आहे ना, त्या प्रत्येक भाषेमध्ये संस्कृत शब्द एक तरी आलाच आहे, कारण त्याची जननी तीच आहे. संस्कृत भाषेमध्ये कधीही बदल होत नाही. आता मराठीमध्ये बदल होऊन राहिला आहे.
कोणतीही बाई असं टाईम झाला म्हणते, वेळ झाला कधी म्हणतच नाही. आता इंग्रजी भाषा त्याच्यात शिरली आहे, पण संस्कृत भाषेमध्ये दुसऱ्या भाषेचा एकही शब्द खपत नाही महाराज. तर काय आहे तर संत हा शब्द संस्कृत भाषेमध्ये द्वितीय गणातला अस नावाचा शब्द आहे, अस नावाचा धातू आहे. तो अस धातू चालतो का? अस्मी स्वा अस्मा असिस्ता अस्त अस्तिस्ता संती. संती वर्तमान काळाचं तृतीय पुरुषाचं बहुवचन आहे. संतीमधला अंती शब्द काढला तर हलंत सह राहतो. आणि वकादावीचं रूप जोडलं. वकादावी म्हणजे कळलं का तुम्हाला? कळतच. आता शिक्षकाला व्याकरणच माहीत नाही कशाला म्हणतात ते. वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण कबुधावी वकाधावी असे काही रूप आहेत. कबुधावी म्हणजे कर्मणीभूत कालवाचक धातू साधित विशेषण. वकाधावी म्हणजे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण. त्याचा प्रत्यय अथ, हलंत स अधिक अथ बरोबर सत शब्द झाला. आणि तो विशेषण असल्यामुळे तिन्ही लिंगा चालतो. विशेषण तिन्ही लिंगा चालतो. आता काळा हा विशेषण आहे. काळी बायको स्त्रीलिंगात चालेल. काळा पुरुष नपुंसकलिंगात चालेल. आणि काळा रंग स्त्रीलिंगात तिन्ही काला चालतो. विशेषण जसं विशेष आहे त्याच रूपानं तो चालतो. तसं या ठिकाणी सत शब्द हा विशेषण आहे, तिन्ही लिंगात चालतो. पुल्लिंगात चालत असताना सन संतो संत हा असं चालतो. कोण्या भाषेतला? संत हा शब्द संस्कृत भाषेतला आहे. मग त्याचा अर्थ काय? हलंत स अधिक अथ. त्याचा अर्थ काय? स नाम सद्रूपेण अज्ञान तत्कार जगत तस्य अंतः नाम नाशा येई भक्त्या क्रियते सा संत. संत शब्दाची व्याख्या आहे. स नाम हलंत स आहे का नाही? अधिक अंत संत शब्द झाला. अंतिमधलं अंति का अ गेलं की हलंत स राहिला. हलंत म्हणजे पाय मोडकं स. आणि अधिक अंत बरोबर संत शब्द झाला. स शब्दाचा अर्थ काय? स नाम सद्रूपेण अज्ञान तत्कार जगत यत प्रतीयते तस्य अंतः नाम नाशा येई भक्त्या क्रियते सा संत. संत शब्दाची व्याख्या आहे. स नाम सद्रूपानं अज्ञान तत्कार जगताची सत्यत्व रूपानं जे प्रतीतीला येते त्या सत्यत्वाचा नाश ज्या भक्ताकडून केलं जातं त्यांना संत म्हणतात. म्हणून संताची संगती हे जीवाला त्या ठिकाणी मुक्त करणारी आहे. आणि दुसरं भगवंताची सुद्धा संगती आहे. इथं भगवंताच्या संगतीचं वर्णन केलं पहिल्या चरणात. तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी झाली आमुची निश्चिंती. एक जीव संताच्या संगतीत निश्चिंत होतो, नंतर भगवंताच्या संगतीत जीव काय होतो? निश्चित होतो. संताच्या संगतीत संताचे अनेक लक्षण आहे. महाराज नाथ महाराज म्हणतात जग ब्रह्मरूप जाण हेच साधूचे लक्षण. जग जर ब्रह्मरूपानं पाहत असेल तर ते साधूचं लक्षण आहे, नाहीतर नाही आहे. म्हणून जीवानं कोणाची संगती करावी? जीवानं जडाची संगती करू नये, जीवानं जीवाची संगती करू नये. जीवाने एक संताची संगती करावी.
नाहीतर भगवंताची संगती करावी. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या संगतीचं वर्णन आहे. तुझ्या संगतीत आल्यानंतर आम्ही काय झालो? निश्चिंत झालो, चिंतारहित झालो. सगळ्यात मोठी चिंता कोणती आहे? तुम्हाला माहीत नाही सगळ्यात मोठी चिंता कोणती आहे? जन्ममरण. जन्ममरण. जन्ममरण का ते सत्य समजणं? सत्य समजलं. ज्ञानोबरायाने त्याच्या शंकराचार्याच्या पुढे एक पाऊल आहे. शंकराचार्याने पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे बहुदुस्तारे. पण ज्ञानोबराय जन्ममरण सत्य समजलं की संसार म्हणावं. आगा उपाजने आणि नेमणे हे साचेची काळजी मानणे याला संसार असं म्हणतात. कोणाच्या मतात? माऊलींच्या मतामध्ये. म्हणून संताच्या संगतीत किंवा परमात्म्याच्या संगतीत या संसार दुःखाची काय होते? निवृत्ती होते. पण संताच्या संगतीत जे सुख आहे, सुख किती प्रकारे मिळत असतं माहिती आहे का? एक विषयातलं सुख आहे, एक सुसुप्तीतलं सुख आहे, एक समाधीतलं सुख आहे, एक जीवनमुक्तातलं सुख आहे. विषयातलं सुख कसं आहे? हां, विषयाचं सुख जर भोगाला गेला, विषिण्णवती इति विषया, सगळे इंद्रिय क्षीण होतात पण त्याच्याविषयी इच्छा मात्र क्षीण होत नाही. विषिण्णवती इति विषया, मनुष्याला ते क्षीण करतात विषय. एवढंच नाही, ज्ञानोबा असं म्हणतात विषय भोगाला गेलं की त्या क्षणात जीव संपतो. पतंगा दीपी अलिंगन तेची त्याशी अचुकमरण देवी विषयाचरणात न घाता. तो पतंग नावाचा किडा असतो, त्याला लाईटवर काहीतरी भोग्य वस्तूचा भ्रम होतो आणि त्याला एकदम झडप देत किती वर्षानं मरतो? तेची त्याशी अचूक मरण. अचूक मरण आहे, मरण चुकत नाही. म्हणून विषय भोगाला गेलं, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळजैसे स्वप्नीचे आभासे भद्रजाती. या विषयाच्या ठाई देख जाण साध्यांचे जुदक परी काय की जे मूर्ख सेवितानं सरी. ज्ञानोबरे मूर्ख शब्द वापरतात. एक विषयातलं सुख आहे, विषयामध्ये सुख नाहीच, जाण साध्यंताचे दुःख म्हणतात. पण विषयातलं सुख नाही. पण ज्ञानोबाऱ्यांनी तर वर्णन कर दुःख. तुम्हाला कसं वाटतं विषय? या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियाचा. इंद्रियाला असं वाटतं विषयासारखं रम्य जगात कोणीच नाही, असं वाटतंय का नाही? म्हणून विषयातलं सुख सुख नाही, पण विषयातलं सुख म्हणजे त्याचा उपयोग काय विषयाचा? जर सुख नसेल तर एवढं जगामध्ये विषय संपादन करतात ते मूर्ख आहेत का? विषय रात्रंदिवस अनिशाया मुयती शोचमानः. वेदांत परिभाषाकार म्हणतात रात्रंदिवस विषय संपादन करण्याकरता रात्रंदिवस जीव दुःख भोगतो. मग ते मूर्ख आहेत का? आहे. विषयाचा एवढाच फायदा आहे, ज्याच्याकडं पुष्कळ विषय त्याला लोक मोठं समजतात. आता अंबानीला मोठं समजतात कशामुळं? ब्रह्मज्ञानी आहे का म्हणून विषय जास्त आहेत म्हणून, विषय आहेत म्हणून, विषयामुळे. ज्याच्याकडं विषय जास्त आहे त्या लोक मोठं समजतात. हाच विषयाचा फायदा आहे. आणि विषयाच्या सुखाने माणूस जगतच नाही, जगण्याकरता सुसुप्तीतलं सुख पाहिजे, झोपेतलं सुख. 3 दिवस झोप आलं नाही तर चौथ्याचे डॉक्टर अहो झोपेच्या गोळ्या द्यावे, कारण त्याला माहीत आहे मी जगणार नाही आता. सुसुप्तीच्या सुखा वाचून माणूस जगत नाही. जगण्याकरता सुसुप्तीतलं सुख लागते. पण सुसुप्तीत सुख कोणाचं आहे? तो तरी परमात्म्याचाच आहे का नाही? मग परमात्म्याचं सुखानं जीव मुक्त व्हायला पाहिजे का नको? का मुक्त होत नाही? सुसुप्तीतलं सुख परमात्म्याचं आहे, पण ते आवृत सुख आहे, त्याला अज्ञानाचं आवरण आहे. काय आहे? अज्ञानाचं आवरण. माणूस अनावृत सुखानं मुक्त होतो. परमात्म्याचं सुख असायला पाहिजे, ते अनावृत सुख असलं पाहिजे, तेव्हा जीव मुक्त होतो. सुसुप्तीतलं सुख परमात्म्याचं आहे, पण अनावृत सुख नाही, आवृत सुख आहे. पुढं जाऊन समाधीतलं सुख योग्याला, कारण सुखाचे नाही देखले ते भोग सुखाचे सोळे. पहा, योग्याला सुख आहे, समाधी अवस्थेमध्ये सुख आहे का नाही? पण योग्याला सुख आहे ते परिच्छिन्नतेचं सुख आहे. योग्याच्या आत्म्याशी परब्रह्माशी अभिन्नतेचं ज्ञान नाही. म्हणून योग्याला जरी आत्मसुख असेल तर तो परिच्छिन्न सुख आहे, परिच्छिन्न भ्राती त्याची गेलेली नाही. म्हणून नंतर तम तत् तत्त्वम तत्तत्त्वम असं या ठिकाणी ओतोपोत भावानं चिंतन केलं पाहिजे. त्यावेळेला योग्याचं परब्रह्माशी अभिन्न झाल्यानंतर
त्यावेळेला व्यापक सुख ते आहे. योग्याला आत्म्याचं सुख आहे पण परिच्छिन्नतेचं सुख आहे. जीवनमुक्त महात्म्याला मात्र अभिन्नतेचं सुख आहे. म्हणून योगी मुक्त नाही. योगी मुक्त असला तर चांगदेवाला मुक्ताईकडे येण्याची पाळी आलीच नसती. म्हणून या 4 प्रकाराने सुख मिळतंय. मग आम्हाला जे सुख तुझ्या सांगतीत ते झालं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाही देखी लेते मिळे नाही देखी लेते मिळे नाही देखी लेते मिळे नाही देखी कधी न पाहिलेलं सुख आम्हाला मिळालं. कारण संसारातलं सुख आणि परमात्म्याचं सुख याच्यात अंतर काय? संसारातलं सुख, विषयातलं सुख सवृत्तिक, सोपाधिक आणि सविषयक असते आणि परमात्म्याचं सुख निरुपाधिक, निर्वर्तिक, निर्विषय सुख असते. हा दोघांच्या सुखातला अंतर आहे. कारण संसारात सुखाला कोणता तरी विषय लागतो, ते भोगण्याकरता अंतःकरणाची वृत्ती लागते. हां, आणि पुन्हा आणि त्याला कोणती तरी उपाधी लागते. असं तिन्ही लागतात. पण परमात्म्याचं सुख भोगायला तो सवृत्तिक भोगता येत नाही, तो सोपाधिक भोगता येत नाही आणि तो सविषयक नाही. महाराज, हे तिन्ही विरहित जे सुख आहे ते परमात्म्याचे. म्हणून संसारातलं सवृत्तिक, सविषयक, सोपाधिक आहे ते सुख आम्ही भोगलं संसारातलं. पण निर्वर्तिक, निरुपाधिक, निर्विषय सुख हे तुझ्या संगतीत मिळालं. आम्हाला कधी परमात्मा आम्ही संसार क्षेत्रात आम्हाला पाहायला मिळालं नाही. म्हणून नाही देखिले ते मिळे, संसारामध्ये कधी पाहिलं नाही ते सुख आम्हाला मिळालं. मग त्या सुखा किती सुख आहे ते? भोग सुखाचे सोहळे, ते सुखाचं सोहळं आहे. मग सांगितलं 16 शब्द कधी वापरतात. अमर्याद सुख असेल तर त्या ठिकाणी 16 शब्द वापरतो. माऊलीच्या दिंडीला दिंडी म्हणत नाही, सोहळा म्हणतो. कारण काय? त्या सुखाला मर्यादा आहे का? अमर्याद सुख आहे. म्हणून तुझ्या संगतीत आम्हाला जे सुख मिळालं, कारण परमात्मा कसा आहे? व्यापक आहे, नित्य आहे. आणि त्याच्यापासून मिळणारं सुख कसं आहे? व्यापक आणि नित्य आहे.
गोकुळातल्या सुखाला सुख झालं होतं. ते कसं होतं? गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. कारण गोकुळामध्ये सुख कोणाचं? परमात्म्याचं सुख आहे. परमात्म्याच्या सुख स्वरूपाला अंतही नाही आणि पारही नाही, म्हणून त्याच्यापासून मिळणाऱ्या सुखाला सुद्धा अंत नाही, पार नाही. तिथल्या गोपी कोणाचं सुख भोगत होते? कोणतं रस पित होते? आम्हाला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. चहा इतकी वाईट आहे, वैऱ्याला सुद्धा पाजू नये. पण तुम्हाला चहाशिवाय जमतच नाही. वैरी असाल तरी त्यालासुद्धा चहा पाजू नये. विषापेक्षा अति वाईट आहे. त्या नालायक ख्रिश्चनांनी या देशात चहा आणला. पहिला आपल्या देशात चहाच नव्हता महाराज. तर काय आहे? गोपी तिथल्या कोणतं रस पित होते? गो नाम इंद्रियही पिबती नाम कृष्ण रसम पिबती सा गोपी. गोपी नेहमी रात्रंदिवस कृष्ण रस पिबत होते. आपण चहाचं रस पितो. गो नाम इंद्रियही पेनाम पिबती किम पिबती कृष्ण रसम पिबती सा गोपी. रात्रंदिवस कृष्ण रस पित होते ते गोपी. कारण कृष्ण रस कोणता आहे? आनंद हे त्याचं रस आहे. आनंदो अयम लब्ध्वा आनंदो भवती सिद्धो भवती अमृतो भवती. ब्रह्मसूत्र भाषात वर्णन आहे. म्हणून त्या ठिकाणी जे सुख गोकुळातल्या लोकांनी भोगलं, गोप आणि गोपीने जे सुख भोगलं, ते सुख आम्हाला तुम्हाला कधी पाहायला मिळत नाही. आणि ते अमर्याद सुख अशा प्रकारचं आहे. म्हणून असं अमर्याद सुख आम्हाला प्राप्त झाले असल्यामुळं ते सुखाचं त्या ठिकाणी स्वरूप काय आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात करिता का चे सरोवर घरिता 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 का चे सरोवर. इथे नवनीताचे पोर, इथे नवनीताचे पुर नाही देते मिळे, नाही देखी देते मिळे. इथे नवनीताचे पोर नाही देखी देते मिळे, नाही देखी संसारातलं सुख आणि परमात्म्यातलं सुख याच्यात व्यत्यास काही सांगतात. घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे पूर. याची व्याख्या करत असताना 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर वर्णन केले. कुठं? ना असतो विद्यते भाऊ ना भाऊ विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतो स्तनयो तत्वदर्शिभिः. याच्यावर चिंतन करीत असताना खूप सुंदर आहे महाराज. नासतो विद्यते भाऊ नासतो विद्यते भाऊ असतः भावः न विद्यते. असत वस्तू भावरूपात कधी राहत नाही. असत वस्तू म्हणजे सत्वस्तूचा अभाव कधी होत नाही. नाभावो विद्यते सतः सतः अभावः न विद्यते उभयोरपि दृष्टांतो. याच्यावर सांगत असताना ज्ञानोबारांनी विचार कसं करावा हे सांगितलं.
विचाराचा विचार किती प्रकारे करायचा असतो? 7. विचाराचं कारण कोण, विचाराचं लक्षण काय, विचाराचं फल काय, विचाराची अवधी काय, विचाराचा विषय काय, विचाराचा उपयोग काय, विचाराचा अधिकारी कोण. हे 7 मुद्द्यात 7 PhD होतात महाराज. हे शाळेत लोक PhD करतात, त्याला काय कळतं कोणाला माहीत नाही, पण याच्या मात्र 7 PhD होतात. तसं इथं विचार सांगितला कोणाचा, संसारातलं सुख कसं आणि परमात्म्यातलं सुख कसं याचा विचार सांगितला. संसारातलं सुख आसार आहे. तिथं ज्ञानोबराने लिहित असताना खूप सुंदर वर्णन केलं. सलिली पै जैसे ये कहूनी मिनले जैसे ते निवडून राजहंशी वेगळी कीजे. दूध आणि पाणी एकत्र करून ठेवल्यानंतर राजहंस नावाचा पक्षी काय घेतो? दूध घेतो. आणि काय सोडून देतो? पाणी सोडून देतो. नेले राजहंसे पाणी काय, नेले राजहंसे पाणी काय, नेले राजहंसे पाणी काय, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धी लावी पिसे कोणाच्या पूजे, नेले राजहंसे पाणी काय, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धी लावी पिसे कोणाच्या पूजे, नेले राजहंसे पाणी काय, नेले राजहंसे पाणी काय. म्हणजे संसारातलं जे सुख आहे आणि परमार्थ क्षेत्रातलं सुख याचं सांगत असताना की सलिली पै जैसे, सलील म्हणजे कोण? पाणी. पै म्हणजे दूध. दोन्ही एकत्र करून ठेवल्यानंतर राजहंस नावाचा पक्षी काय घेतो? दूध घेतो आणि आसार पाणी सोडून देतो. तसं जग नुसतं जग नाही, जग आणि परमात्म्याचं मिश्रण आहे. जग आणि परमात्म्याचं, म्हणून अद्वैसिद्धीमध्ये लिहिताना चित्सिद ग्रंथी अध्यासा चिद आणि अचिद. चिद म्हणजे चेतन, अचिद म्हणजे जड. या दोघाचं ग्रंथी म्हणजे गाठ, त्याला अध्यास म्हणावं. आता तुम्हाला हे प्रपंच दिसतो, नुसतं प्रपंच आहे का? परमात्म्याचं प्रपंचाचं मिश्रण आहे. मिश्रण आहे. तर आपण विचारानं काय घेतलं पाहिजे? हां, आणि काय घेतलं तुम्ही? संसारच घेतला. हा दृष्टांत ज्ञानोबराला कमी वाटला. कारण पुढं कलियुगामध्ये नेहरू नावाचा नालायक पंतप्रधान होणार आहे आणि ते मानस सर्व चीनला देणार आहे. मग दृष्टांत राजहंस पक्षी पाहायला मिळतच नाही. राजहंस पक्षी कुठं आहे? चीनमध्ये, मानस सरोवरामध्ये. ते पाहायला मिळतं का आता? मग हा दृष्टांत ज्ञानोबराला कमी वाटला. मग खाली दृष्टांत की अग्निमुखे किडाळ तोडून या चोकाळ ते निवडती केवळ बुद्धिमंत. तो ज्या वेळेला अलंकार बनवलेला असतो त्याच्यात काही हिनकट भाग घातलेला असतो आणि काही शुद्ध सोनं असतं. या दोन्हीचं मिश्रण आहे. सोनार काय करतो? अग्नीच्या साह्यानं त्या ठिकाणी तापवतो, शुद्ध सोनं बाजूला काढतो, हिनकट भाग बाजूला काढतो. मग तसं जग म्हणजे हे हिनकट भाग आहे आणि परमात्मा म्हणजे शुद्ध सोनं. या दोघांचं मिश्रण आहे. आपण काय घेतलं? हिनकट भाग घेतलं आणि काय सोडून दिलं? हाही दृष्टांत ज्ञानोबराला कमी वाटला. कारण सोनार आपल्या पुढं समोर करतो का घरात करतो? घरात. हे जे अग्नीनं तापवण्याचं जे काम करतो आपल्या समोर करतो का आपल्या पश्चात? घरात. आपल्या पश्चात. कानडीमध्ये एक म्हण आहे, आकसाल्या अक्कन भंगार बिडाला. म्हणजे सोनार स्वतःच्या सख्या बहिणीचं सोनं चोरतो म्हणे, असं म्हण आहे का? मग आता तो आपल्यासमोर करत नाही. ते सुद्धा ज्ञानोबराला कमी वाटलं. पुढे घेतात ना तरी जाणवीच्या ऐणी करिता ददी कडसणी मग नवनीत निर्वाणी जिते जैसी. ज्या वेळेला दह्याचं आपण मंथन करतो म्हणजे घुसळण करतो त्यावेळेला चतुर्बाई जाणीवेच्या ऐणी तिचंसुद्धा माहिती असावं लागतं. गरम पाणी कधी काटावं, थंड पाणी कधी टाकावं, विरजण टाकताना कडक दुधात टाकावं का कोमट दूध करून टाकावं, हे त्याला ज्ञान असावं लागतं. घुसळाच्या साह्यानं, मंथनाच्या साह्यानं ते लोणी बाजूला काढते आणि ताक बाजूला काढते. तिथं लोणी सार आहे, ताक
आसार आहे. या दोघांचं मिश्रण म्हणजे दही आहे. जगतसुद्धा दह्यासारखं आहे. परमात्मारूपी लोणी आहे आणि जगतरूपी आसार आहे. या दोघांचं मिश्रण आहे. आपण काय घेतलं? आसार जग घेतलं, लोणी परमात्मा सोडून दिलं. हाही ज्ञानोरावाला कमी वाटला. कारण पुढं कलियुगामध्ये हे घरी घुसळण करणारच नाही. दुग्धालयामध्ये जर्सी गाईचं लोणी आणतील आणि तापवतील. जर्सी हे डुकरापासून बनवलेली आहे. 1928 साली त्याला हायलंडमध्ये त्याच्यावर त्या ठिकाणी संकरित केलं आणि त्याच्यापासून ही जर्सी गाय निर्माण केली. जर्सी गाय त्याचं दूधही पिऊ नये, चहाही पिऊ नये, कोणतंच त्याचं खाऊ नये. तर काय आहे हे सुद्धा ज्ञानोबराला कमी वाटलं. कारण पुढं यांनी घुसळण करणारच नाहीत. त्या दुग्धालयामध्ये आणतील, तापवतील. मग त्याच्याकरता खालचा दृष्टांत आहे. ज्ञानोबराने किती दृष्टांत दिले ज्ञानेश्वरीमध्ये? प्रत्येक दृष्टांत, पहिल्या दृष्टांतामध्ये कमतरता वाटतं म्हणून दुसरा दृष्टांत येतात. ग्रंथकाराचं अशी मजा असते, एकच ग्रंथकार अनेक दृष्टांत देतो त्यावेळेला पहिल्या दृष्टांतात कमी येतो म्हणून दुसरा दृष्टांत देत असतो. पण एकच ग्रंथकाराने एकच दृष्टांत ज्यावेळेला दिलेलं असतं त्यावेळेला तो निर्दुष्ट असतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हाही दृष्टांत कमी वाटला ज्ञानोबराला. पुढे जाऊन काय बोलतात? का भूसबीज घनवट फलक, भूसबीज एकवट उपणिता राही घनवट, उडे ते फलकट जाणू आहे. शेतकरी तुम्ही बी पेरता, ते बी पेरत असताना ते फलकट असं म्हणजे फोलपटा असं येते का नुसतं बी येते? शुद्ध बी येते का? फोलकट असं फलकटासहित येते. मग शेतकरी पहिला बैलाचा सहाय्यानं तोडत होते, मग ते ओपणायचे, घनवट बी खाली राहायचं, फलकट उडून जायचं. तसं विचार तुम्ही केला या ज्ञानोबराच्या सांगता विचारिता निरसली प्रपंच सांडवली मग तत्वरोले ज्ञानी अशी. तसं त्याप्रमाणे तुम्ही जर या प्रपंचाचा विचार केला तर फलकट असणारं संसार असणारा जो मिथ्या आहे आणि तो त्याची निवृत्ती होत असते आणि घनवट बी परमात्मा खाली राहत असतो. पण शेवटचा दृष्टांत निर्दुष्ट आहे. पहिलं त्या ठिकाणी त्या तुडवून बैलाच्या सहाय्याने उपणत होते, ते आतासुद्धा काय करतात? आता सुधारणा झाली म्हणून काय तुम्ही काय करता? बदल घेता का देण्यामध्ये? ते अनंतराव आठवले सांगायचे. पहिला त्या ठिकाणी चुलीवर तांदूळ शिजवायचे. आता तुम्ही काय गॅसवर वाळू शिजवतं का? साधनात बदल झाला का? साध्यात बदल झाला? साधनात बदल झाला. आता मशीनवर उपणता तुम्ही, मशीनवर उपणत नाही, मशीनमध्ये घालता. आतासुद्धा फलकट असलेलं उडून जातं, ते टाकून देता आणि घनवट असलेलं तुम्ही घेता. म्हणून तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले. म्हणून या ठिकाणी ना तरी जाणीवेच्या ऐडी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाण जिशी दैशी. पण त्या ठिकाणी काय करायचं? घुसळण केल्यानंतर मंथनाच्या द्वारा लोणी बाजूला काढलं आणि ताक बाजूला काढलं आणि ताक टाकून द्यायचं असतं आणि लोणी ग्रहण करायचं असतं. तसं या जगातामध्ये हा दह्यासारखा जग आहे, त्याच्यात परमात्मा हा लोण्यासारखा आहे, संसार ताकासारखा आहे. विचाराच्या द्वारा लोणीरूप परमात्मा घ्यायचा आणि आसार संसार टाकायचा. म्हणून शेवटचा दृष्टांत निर्दुष्ट आहे. म्हणून काय आहे? घरी ताकाचे सरवर येते नवनीताची पूर. असं अत्यंत घनवट असलेलं सुख, नित्य परिपूर्ण व्यापक असलेलं सुख तुझ्या संकेत आम्हाला प्राप्त झालं. म्हणून तुम्ही हाकलून दिलं तर मी जाणार नाही. अभंगाच्या शेवटी तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता,
आम्ही नवतो दवडिता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे आम्ही नवतो दवडिता आम्ही नवतो दवडिता नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुझ्या संगतीत सुख जे आहे त्या ठिकाणी घनवट सुख आम्हाला मिळालं म्हणून तू आम्हाला हाकलून देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही निघून जात नाही. आम्ही निघून जात नाही. कारण तुम्हाला नित्य सुख पाहिजे का अनित्य सुख पाहिजे? अनित्य सुख संसारात प्राप्त आहेच. तुम्हाला परिच्छिन्न सुख पाहिजे का व्यापक पाहिजे? व्यापक. संसारामध्ये परिच्छिन्न सुख आहेच. हां. आणि तुम्हाला सविषक पाहिजे का निर्विषक पाहिजे? निर्विषक. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटच्या चरणात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडितो. तू आम्हाला हाकलून देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही निघून जात नाही. कारण आम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख तुझ्या संगतीत आम्हाला मिळालं म्हणून आपण निघून जात नाही. अभंगाचं चिंतन केलं. आता काल्याच्या कीर्तनामध्ये काही दंडक आहे, चरित्र ते उच्चारावे गेले. एकदा विठोबोरायचं भजन करा, मग भगवंताचं चरित्र सांगू आपण. विठोबा कीर्तनामध्ये दंडक आहे. कारण भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं लागते. कुठलं चरित्र सांगायचं? मथुरेतलं चरित्र सांगायचं नाही. हां. द्वारकेतलं चरित्र सांगायचं नाही. मग कुठलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. कुठलंही चरित्र सांगायचं नाही. द्वारकेतलं चालत नाही, मथुरेतलं चालत नाही. कुठलं चरित्र सांगायचं? गोकुळात किती दिवस राहिले भगवान? 11 वर्षे 2 महिने काही दिवस आहेत. इतके दिवस ते गोकुळात राहिले. आणि भगवंत अवतीर्ण कशाला होतात? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. ज्या वेळेला त्या ठिकाणी अधर्म वाढतो आणि धर्माला त्या ठिकाणी ग्लानी येते. ग्लानी शब्द आहे बरं का, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. हा वैदिक धर्म कधीही नष्ट होत नाही. त्याचं कारण आहे, जगातले प्रत्येक धर्म उत्पन्न होतील, नष्ट होतील. वैदिक धर्म कधीच नष्ट होत नाही. त्याला ग्लानी येते. नष्टोर भवती म्हटलं नाही, ग्लानीर भवती म्हटलं. नष्टोर भवती नाही, काय म्हणतं? ग्लानी. ग्लानी होते त्यावेळेला भगवान अवतीर्ण होतात. आता हे बघा, हा वैदिक हिंदू धर्म नष्ट करण्याकरता जगाच्या पाठीवर सगळे धर्म उभे आहेत महाराज. राज घेतले राजकारणीसुद्धा धर्म नष्ट करण्याकरता कटिबद्ध आहेत. पण यांच्या बापानं सुद्धा हा धर्म नष्ट होत नाही. का होत नाही?
उपजे ते नासे नासिले रे ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे ग. उत्पन्न झालेला नष्ट होतो, नष्ट झालेला पुन्हा उत्पत्ती होते. वैदिक धर्म हे कधी उत्पन्न झालाच नाही, तो अनादी आहे. कसा आहे तो? अनादी. आपल्याला माहीत नाही, अनेक वेळा मी सांगितलं वैदिक धर्माची लिखित परंपरा किती वर्षाची आहे? 1,98,8,53,121 वर्षाची परंपरा आहे. 1,98,8,53,121 वर्षाची लिखित परंपरा आहे. त्याच्या अगोदर होताच तो. कारण यस्य आदिर नस्यासात अनादी, ज्याला आदी नाही त्याला अनादी असं म्हणतात. या धर्माला उत्पत्तीच नाही. मग नियम काय? जो उत्पन्न होतो तो नष्ट होतो. त्या कैलासशास्त्रामध्ये विद्यानंदगिरी म्हणून आहेत, त्यांनी 1000 न्याय लिहिला. 1000 न्यायामध्ये आकाशमुष्टी हनन्याय म्हणून न्याय आहे. एक माणूस काय केला? सगळे पदार्थ उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. आकाश नावाचं उत्पन्न झाला तो नष्टच होत नाही, म्हणून त्याला नष्ट करण्याकरता मुष्टीप्रहार करू लागला. आकाश मुष्टी हनन्याय म्हणजे मुष्टीप्रहार करून आकाशाला नष्ट करायचा, असं त्याने प्रयत्न केला. किती मुष्टीप्रहार केला म्हणजे आकाश नष्ट होईल? हाच मुष्टीप्रहार करून 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 एक दिवशी हाच संपेल, पण आकाश संपणार नाही. तसं वैदिक धर्म हे आकाशासारखं आहे. हे नास्तिक नालायक लोक हे मुष्टीप्रहार करणारे, यांच्या बापानं सुद्धा कधी हा धर्म नष्ट होणार नाही, कारण त्याला उत्पत्तीच नाही असं शास्त्रामध्ये आहे. तर काय आहे? या धर्माच्या त्या ठिकाणी रक्षणाकरता भगवान पुन्हा पुन्हा उत्तीर्ण होतात. मग त्यावेळेला काय झालं? पापीजी अभक्त दैत्य या सगळा अभंग पाहून घ्या. कारण चरित्र सांगायचं, हे जन्माचा प्रसंग सांगायचं असतं त्याच्यातच टाईम निघून जाईल. कारण आता वाजले 9:30, 10ला आपल्याला संपवायचं आहे. तर काय आहे? भगवान ज्या वेळेला गोकुळात अवतीर्ण झाले त्यावेळेची स्थिती कशी आहे पहा. तर मगाशी अभंग म्हटलं, गोकुळीच्या सुखांत पार नाही बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर आणि नारी दोघाला काय झाला? आनंद झाला. तर काय भक्तांना आनंद, भक्त शब्द वापरला नाही, नर नारी का वापरला? अरे नरही भक्त आहेत आणि नारीही भक्त आहेत, दोन्ही आहेत. दोन्ही गोपी भक्त होते आणि गोपाळीसुद्धा भक्त होते. त्या दोघांना आनंद झाला त्या ठिकाणी. कारण का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, भगवान ज्या वेळेला अवतीर्ण होतात त्यावेळेला त्या दुष्टांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरताच अवतीर्ण होतात. बघा तुम्ही आता हे पहा, भगवान ज्या वेळेला गोकुळात अवतीर्ण झाले त्या सुखाला अंत नाही, पार नाही. आणि पहिल्यांदा कोणती लीला केली त्यांनी? जन्मापासून आपल्याला सांगायचं, पहिली लीला कोणती केली? कोणती केली? हां, अरे पुतण्याचा वध पहिला लीला आहे त्यांची. कारण श्रावणवद्य अष्टमीला भगवंताचा अवतार झाला आणि श्रावणवद्य चतुर्दशीला पुतण्याचा वध झाला. किती दिवस आहे? 6व्या दिवशी पुतण्याचा वध केला. कितव्या दिवशी? 6व्या दिवशी भगवान अवतीर्ण झाले. हे कंसाला, कारण अगोदरच त्या ठिकाणी आकाशवाणी झाली होती. काय झाली होती? आकाशाची वाणी सांगत सांगतसे कंसा, आकाशाची वाणी सांगतसे आकाशाची वाणी सांगे सकळासे. 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 तळमळ मनसी करुणा काय, तळमळ मनसी. तिचं नाव काय होतं? त्याला 3 अर्थ आहे पुतनाला. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पूत म्हणजे मुलगा, ना म्हणजे नाही, वांज होती ती. पूतान बालान घ्रंती ती पुतना म्हणजे बालाचा
नाश करणारी आहे ते पुतना. 10,000 बालकाचा वध केला होता असं एका टीकाकाराने लिहिलं आहे त्यावेळेला पुतनेने. ती पुतना त्या ठिकाणी मी त्याचा वध करते म्हणून अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं पुतनाने. कारण ती कामचारिणी होती. कामचारिणी म्हणजे आपल्याला जसं इच्छा असेल तसं रूप धारण करणाऱ्याला कामचारिणी म्हणतात. कंसेन प्रहिता गोरा पुतना कामचारिणी म्हणजे जशी इच्छा असेल तसं अत्यंत सुंदर रूप धारण करून ती या गोकुळामध्ये आली. त्यावेळेला गोपीनं पाहिलं त्या पुतनेला. त्यांना असं वाटलं की आमच्या या गोकुळामध्ये भगवान विष्णू कृष्ण रूपानं अवतीर्ण झाले, ही लक्ष्मीच त्याला या रूपाने बघायला आली की काय, असं गोपींना भ्रम झाला. काय झाला कारण एका हातात कमळ होतं आणि अत्यंत सुंदर रूप धारण करून ती आली होती. आणि आल्यानंतर त्याने प्रथमतः कुठं गेली, नंदाच्या वाड्यात गेली. नंदाच्या वाड्यात गेल्यानंतर मग त्या ठिकाणी अगं यशोदेव हाका मारली, तुला मुलगा झाले. यशोदा घाबरूनच पाहू लागली, हिला कधी पाहिलंच नव्हतं तिनं. आणि पुतना म्हणाली घाबरून पाहू नको, मी सगळ्यात तुझी मोठी बहीण आहे, तुझा जन्मसुद्धा झाला नाही तर मला विलायतेत दिलेलं होतं, तुला मुलगा झाला म्हणून मला कळलं, मी म्हणून मी आले. असं त्यांनी आमचे गुरुवारी नंदाच्या घरा स्वरूप सुंदरा देवांगना. जसं देवस्त्रियाचं रूप असतं तसं रूप धारण करून आली. आल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा म्हणाले अगं तो झोपलाय. भगवंताला वाटलं हे पहिला गिऱ्हाईक आहे. काय आहे, भवानी आहे. दुकानदारसुद्धा 10 रुपयाचा माल पहिला गिऱ्हाईकाला 5 रुपयाला देतो पण परत पाठवत नाही. तसं भगवंताला वाटलं हिला परत पाठवायचं नाही. त्या म्हणून भगवंताने आवाज केला. त्यावेळेला अगं जागा आहे की खोटं कशाला बोलते. मग त्यावेळेला ते पुतण्याने भगवंताला आपल्या मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर त्याच्या वल्लभाचार्याची टीका पहा तुम्ही या प्रसंगामध्ये, खूप सुंदर टीका आहे. आणि हे भागवत सांगणारे माणसं नुसतं आमचे वक्तबाबा म्हणायचे भा म्हणजे भाराभर, गवत म्हणजे गवत. त्यांचं भागवत भागवत, भा म्हणजे भाराभर, गवत म्हणजे गवत. तसं नाही महाराज. तर भागवत शब्दाची व्याख्या मी नेहमी सांगत असतो. भा नाम भाष्यते नाम भण्यते, ग नाम गीयते नारदादिभिः सर्वेपि वेदेषु गीयते. गा नाम गीयते नारदादिभिः व नाम वरिष्ठ सर्व शास्त्राणाम त नाम तरति भवसागरम. भागवत म्हणजे सगळ्या वेदामध्ये भाष्य त्याचं कथन केलं. भाष्यते नाम भण्यते सर्वेपि वेदेषु, सर्व वेदामध्ये त्याचं कथन केलं. गीयते नाम नारदादि म्हणजे नारदादिकानं ज्याचं गायन केलं. व म्हणजे व शब्दात भागवत 4 शब्द, व शब्द वरिष्ठ सर्व शास्त्रानाम, सर्व शास्त्रामध्ये वरिष्ठ आहे. त नाम तरति भवसागरम, त्याचा फल काय, भवसागरातून तरून जातो. त्या भागवतामध्ये वर्णन करताना टीकाकारांनी वल्लभाचार्यांनी टीका लिहिली. त्यावेळेला ज्या वेळेला भगवंताला पुतण्यानं मांडीवर घेतलं त्यावेळी भगवंताने डोळे झाकले. बरेच कारणं आहेत त्याच्यात, किती 4-5 कारणं सांगतो, जास्त नाही सांगत. तर काय डोळे का झाकले भगवंताने, तर त्याने विचार केला पुतना ही अविद्या आहे. पुतना कोण आहे, अविद्या आहे. मी जर डोळे उघडून पाहिलं तर ही पुतना राहणारच नाही. आणि पुढच्या लीला कशा होतील.
ज्ञानोबा आहेत. आणि एक असे जे विचार विळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे काल. अविद्या कसे विचार कालामध्ये त्याची सिद्धीच होत नाही, तो राहतच नाही. उदाहरण देतात, जसं दिवा घेऊन अंधकार हुडकायला गेला तर किती दिवसांनी म्हणतो. दिवा अंधकाराचा नाश करतो का नाही? सूर्य अंधकाराचा नाश करतो का नाही? करतो. ज्ञानोबा म्हणतात सूर्यासमोर अंधकार आलाच नाही तर नाश करा कसं करेल? तो तया भागा आलाच नाही. सूर्याच्या समोर अंधकार आलाच नाही तो नाश कसं करेल? तसं विचार केला तर हे पुतना अविद्या ती राहणार नाही. पुढच्या त्या ठिकाणी लीला कशा होतील म्हणून भगवंतांनी डोळे झाकले. दुसरा एक म्हणतो भगवंताने डोळे का झाकले त्याचं कारण असं आहे. भगवंताने विचार केला, मी रामावतारामध्ये 14 वर्षे वनवनात फिरलो. दूध नाही, दही नाही, लोणी नाही, ताक नाही, तूप नाही, नुसतं त्या ठिकाणी काय खाल्लं? कंदमुळे खाऊन जीवन जगलं 14 वर्षे. आता मात्र त्या ठिकाणी मी या गोकुळात अवतीर्ण झालो. दही, दूध, तूप, लोणी खाण्याकरता आलो. मग आता मला 6व्या दिवशीच त्या पुतना आली होती, साधी आली नव्हती. वक्ते बाबा म्हणायचे हिच्या असतानात 2.5 टन झाल विष धारण करून आली होती. 2.5 टन झाल विष धारण करून आली ती. आणि मला 6व्या दिवशीच त्या ठिकाणी मी आलो दही दूध लोणी खाण्याकरता. मला 6व्या दिवशीची विष पिण्याची पाळी आली. विष पिण्याचा अभ्यास कोणाला आहे? भगवान शंकराला. कारण समुद्र मंथन झालं त्यावेळेला विष निघालं, कोणी प्राशन केलं? भगवान शंकराने. मग भगवान श्रीकृष्णाने विचार केला विष पिण्याचा अभ्यास कोणाला आहे? भगवान शंकराला आहे. आणि भगवान शंकराचं ध्यान करण्याकरता त्यांनी डोळे झाकले असं टीका करतात. दुसरा म्हणतो असं नाही, कारण ही पुतना येत असताना स्त्री धारण करून आली. स्त्री वधो गार्या, स्त्री वध करू नये शास्त्रामध्ये असं आहे. मग आता ही स्त्री रूप धारण करून आली, हिचा वध करावं तर स्त्री आहे आणि सोडून द्यावं तर जर बालकाचा वध केला. या विचारात भगवंताने डोळे विचार करून आले काय करावं असं एक टीकाकार लिखतो. दुसरा म्हणतो तसं नाही. काय केलं भगवंतानी? डोळे का झाकले? तर भगवंताच्या उदरामध्ये अनंते ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो हा बाळक नंदाघरी नवल केवडे केवडे न कळता नभाचे. मी जर विष प्राशन केलं तर अनंत ब्रह्मांड आहे ते सगळं भस्म होतील. आणि त्यांना समजावण्याकरता भगवंतांनी डोळे झाकले असं म्हणतात. दुसरा म्हणतो तसं नाही. डोळे का झाकले त्याचं कारण असं आहे. तर ते म्हणतात की ही पुतना जी आहे, ही पुतना हिला कुठं पाठवावं? नरकात पाठवावं का? माझं दर्शन झालं नरकात कसं जाईल ना? माझं दर्शन झालं नरकात कसं होईल? माझ्या दर्शन नरकात होईल, माझं भजन कोणीच करणार नाही. भगवंताने विचार केला माझं दर्शन झाल्यानंतर सुद्धा ही जर पुतना नरकात गेली तर माझं भजन कोणीच करणार नाही. म्हणून भगवंताने येतात त्याला कोणती गती द्यावी त्या गतीच्या विचाराकरता त्या ठिकाणी काय केलं? डोळे झाकले. दुसरा म्हणतो ते कारण नाही. तुम्हाला सांगतो, एखादा लहान मुलगा असावा, एखादी अपरिचित बाई घेतली तर मांडीवर तिचं एकदम डोळे झाकले. पुतना अपरिचित होती का परिचित होती? अपरिचित होती, कधी पाहिलंच नव्हतं पुतणीला. आत्ता 6व्या दिवशी कसं पाहिलं? तो सर्वज्ञ असेल ती गोष्ट वेगळी, पण नाटक करत असताना तसं शोक संपादन करावंच लागते. मग त्यावेळेला त्या भगवंताने डोळे झाकले. असे वल्लभाचार्यांनी 5-50 कारणं दिले पुतना डोळे झाकायचं. मग त्यावेळेला भगवंतानी काय केलं? पुतनेनं काय केलं? आपलं जे विष भरलेलं स्तन भगवंताच्या तोंडात दिलं. भगवंतानी पहिल्यांदा विष शोषण केलं, नंतर रक्त शोषण केलं, नंतर प्राण शोषण करू लागलं. त्यावेळेला पुतना म्हणते मुंच अलमिती, अरे सोड आता बस. भगवान म्हणतात मी होऊन तुझं स्तन तोंडात घेतलं नाही, तू होऊन माझ्या तोंडात दिली, ती सोडून घे. मग त्यावेळेला पुतना त्यांनी प्राण सोडला आणि तिथं पडली. तिथं भागवतात वर्णन आहे 24 कोस तिचं शरीर होतं, 6 योजने.
तुम्ही दशमस्कंधातलं 6वा अध्याय वाचून पहा. तर 24 कोस अंतरातलं जीवजंतू जगला नाही, झाडं नाही, वृक्ष नाही, पशु नाही, सगळे नष्ट झाले. आणि त्यावेळेला भगवान त्या ठिकाणी तिचं तोंडात स्तन धरलं होतं आणि तिथं पडली. ते तसंच त्या स्तनावरच बसले भगवान. त्यावेळेला नंद त्या ठिकाणी त्या मथुरेला कर देण्याकरता गेले होते आणि वसुदेवाला माहीत होतं गाडी कुठं सोडतात. त्या गाडी सोडण्याच्या ठिकाणी वसुदेव आले. नंद आणि वसुदेवाची भेट झाली. दोघांचा संवाद झाला. आता पुत्र होणार नाही अशा अवस्थेत असताना तुला पुत्र झालं असं नंद म्हणाले. मग दोघांचा संवाद झाला. त्यावेळेला वसुदेव म्हणतात, गोकुळावर उत्पात येण्याची शंका आहे. अत्र क्षणमापी नसतेयम, या ठिकाणी क्षणभरसुद्धा तू थांबू नको. मग लगेच त्याने गाडी झोपली, गोकुळाच्या दिशेने निघाला. जाताना विचार करतो नंद, वसुदेव अष्टवसूपैकी वसू आहे. वसुदेव वचा मृषा नश्यात असा शब्दच आहे भागवतामध्ये. वासुदेवाचं वचन कधी खोटं होणारच नाही. नक्कीच काय तर गोकुळ उत्पात आला असेल असं विचार करीत करीत गाडीत बसून तो चालला. मग गोकुळाच्या जवळ आल्यानंतर काही गोपाळ त्या ठिकाणी पळत पळत आले आणि पुतना आलेला हा सर्व प्रसंग त्यांनी सांगितला. मग त्यावेळेला नंदाने त्या ठिकाणी मग त्या गोपाळाने काय केलं, त्या पुतण्याचे शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते वक्ते बाबा सांगायचे, तो भगवान तर स्तन घेऊन तोंडाचत होते. 2 शिड्या लावल्या म्हणे, इतकं उंच तिथं स्तन होते. मग त्याला गोपीने त्याला काढून घेतलं आणि त्याचे शरीराचे तुकडे तुकडे केले आणि जाळलं. आणि त्या ठिकाणी असं आहे, पुतना जी आहे ही कशी होती, राक्षसीच होती. मग त्यावेळेला भगवंताचं बालरक्षाविधी केली. त्या अजूनहीसुद्धा त्या 10व्या स्कंदामध्ये जो 6वा अध्याय आहे, 24 श्लोकापासून 29वा श्लोक जे 5-6 श्लोक आहेत हे बालरक्षाविधी आहे. त्यांनी काय केलं, अजूनहीसुद्धा कोणाला बाळाला पिशाच, ग्रह, राक्षस किंवा ताप वगैरे आलं, ते 5 श्लोक 6 श्लोक एका चिठ्ठीवर लिहायचे आणि ते मंत्रून त्या ठिकाणी त्या बाळाच्या गळ्यात बांधलं तर कोणतंही पिशाच राहत नाही, ग्रह राहत नाही, कशाचं त्राप राहत नाही. मग त्यावेळेला भगवंताला स्नान घातलं आणि गाईच्या त्या शेपटीवरून भगवंत त्याच्यावरून फिरवलं, गोमूत्रानं हे घातलं आणि गंध वगैरे लागला. सगळं भगवंताला शृंगार केला आणि स्वस्ती वाचन केलं ब्राह्मणाकडून. असं त्या ठिकाणी पुतण्याचा बोध झाला. आता भगवंताचे हे लीला आहेत. लीला शब्दाची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? रहस्यपूर्ण व्यापार हा लीला. त्या व्यापारामध्ये काहीतरी रहस्य असावं त्याला लीला असं म्हणतात. रहस्यपूर्ण व्यापार हा लीला किंवा देह तादात्म्य विवर्जितत्वे सती क्रिया आश्रय शरीर तज्जन्य क्रिया लीला असं पुष्कळ लीचेच लक्षण आहे की देह तादात्म्यानं रहित असावं आणि त्या क्रियेला आश्रय शरीर असावं आणि तज्जन्य होणारी जी क्रिया आहे त्याला लीला असं म्हणतात. असं शास्त्रामध्ये खूप वर्णन केलं. भगवंतांनी अनेक लीला केल्या. एक दिवशी काय झालं, ही गोष्ट ज्यावेळेला पुतण्याचा वध झाला, कंसाला कळवलं. पुन्हा कंसाने सभा भरवली. त्यावेळेला पुन्हा विचारलं कोण वध करणार. त्यावेळेला कोण उठला? महाबळ भट्ट. त्याने काय केलं, अत्यंत सुंदर असं ब्राह्मणाचं रूप घेतलं, पंचांग घेतला, पंचा पांघरला, हातात एक पिशवी, पंचांग घेऊन त्या ठिकाणी तो थेट त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यात आला. आणि यशोदा माता, ब्राह्मण म्हणजे प्रियच असतात. भविष्य सांगणार असलं की बाया निम्मा वेडे होतात. भविष्य सांगणार होता तो. मग तो आल्यानंतर यशोदा मातेने त्याला अंतरून टाकलं. त्यावेळेला चहा नव्हतं बरं का, चहा पाणी काय नव्हतं, दूध दिलं प्यायला. आणि भगवंत त्या महाबळ भट्टांनी पंचांग सांगायला सुरुवात केली. तुझा हा जो मुलगा आहे मागच्या जन्मात डुक्कर झाला होता, पांढरा डुक्कर होता म्हणे. खरं का खोटं? खोटं कुठलं? बरोबर. वेदाचा उद्धार करण्याकरता डुकराचं रूप घेतला. त्यावेळेस पांढरा डुक्कर झाला होता, तो काळा डुक्कर नाही. त्यावेळेला पांढरा डुक्कर झाला होता. आणि पुन्हा काय सांगितलं, हा तुमच्या कुलाचा नाश करणार आहे. खरं का खोटं? खरं. 56 कोटी यादवाचा सत्यानाशच केला. असं सांगत सांगत
त्यावेळेला यशोदा माता म्हणाली, अरे तो गागा भट्ट तरी चांगलं भविष्य सांगितलं आहे म्हणले, तुम्ही असं कसं सांगता? तो गणितात चुकला म्हणे. भगवंताला ते सहन झालं, स्वतःचा अपमान सहन झालं पण भक्ताचा अपमान सहन झालं नाही. मग त्यावेळेला त्याने काय केलं, तिला पाठीवरी पाठ विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ 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 दिला पाठीवरी पाठ. भगवंताने लगेच पाठीला आज्ञा केली, बाजाला आज्ञा केली. बाज अडवाला आणि पाठीने पाठीवर दिला मार. काय झालं? पंचांग फाटले, धोतर जाणवे तुटले. तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे अडले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले ब्राह्मणाचे धोतर गळाले घुंगणाचे जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे धोतरे ब्राह्मणाचे गळाले धोतर ब्राह्मणाचे जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले पंचांग जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले डुंगणाचे. महाबळपटाची फजिती केली, त्याचा वध केला नाही, कारण ब्राह्मणाचा वध करू नये, ब्राह्मणाचं सोंग घेऊन आला होता. असे अनेक लीला भगवंताने त्या गोकुळात केली. एक दिवशी एक गोपी त्या अंगणामध्ये शेणानं सारवली होती, गाईच्या शेणानं. गावरान गाईच्या बरं का, या शेणानं नाही. हे शेण माणसापेक्षा घाण वास येतं या शेणाचं, तरी तेच बांधतात लोक. कशाकरता बांधतात की काय की, असं विज्ञानाचं संशोधन आहे. आपल्या गाईच्या शेणानं सारवलं, त्या ठिकाणी कोबाल्ट बांब असू दे, हायड्रोजन बांब असू दे, अणुबांब असू दे, कोणतंही बांब टाकलं तर त्याचा स्फोट होत नाही. म्हणून आज मिलिटरीमध्ये बांब तयार केलं, ती शेणात टोचून ठेवतात, खोसून ठेवतात. तिनं शेणानं सारवलं होतं आणि अष्टदळ काढलं होतं. आणि तिथं गोपाळांचा त्यांचा मेळावा आलाच. त्याने पहिलं भगवंताने त्याच्यावर काय केली, लघुशंका. ती गोपी पळत आले, का रे देईन तुझ्या तोंडावर. भगवान काय म्हणाले, असं का करतो, असं का करतो? देईन तुझ्या तोंडावर तुझे बापाची घर. जग कोणाचं आहे? देवाच. हां, देवाच. तुमचा नाही का? पंचदशी कारण सांगतात, ईश कार्यम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्वितम. सगळं जग ईश्वराचं कार्य आहे, पण भोग कोण घेतो? जीव घेतो. बाई कोणी निर्माण केली? त्यानं भोग घेतो का? नाही महाराज. तसं सगळं प्रपंच परमात्म्याने निर्माण केलं. म्हणून भगवान म्हणलं, देईन तुझ्या तोंडावर तुझे बापाचे हे घर. लघुशंका का केली? त्याचं कारण आहे, योगादी साधना माझ्या प्राप्तीचे साधन. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी
क्रियासिद्धीचं साधन नाही, ज्याच्यावर त्याचा परित्याग करेल म्हणजे ज्याच्यावर जो मुतेल त्यालाच माझी प्राप्ती होते. म्हणून भगवंतांनी त्याच्यावर लघुशंका केली. असे अनेक लीला केले. ज्या वेळेला यशोदाकडं ह्या सगळ्या गोपींनी घराणं घेऊन आलं आणि त्यावेळेला भगवंताने काय गोपींनी यशोदाने काय केलं, याला शाळेत टाकायचं. कोणती शाळा? गोशाळा. गोशाळा. त्यावेळेला भगवंताला त्याने सकाळी स्नान केलं, त्या ठिकाणी गंध लावला, कपडे घातले, घोंगडी दिली, काठी दिली. काही काही कीर्तनकार सांगतात छोटे छोटे चप्पल करून दिले. त्याला चप्पलीनंच मारा होते कीर्तनकाराला. अरे 11 वर्षे 2 महिने चप्पल वापरलंच नाही. एकदा काय झालं, त्यावेळेला निघाले आणि भगवंताने विचारतात, अगं माता, माझं सगळ्यात नाव सुंदर कोणतं आहे, तुला कोणतं नाव आवडतं आहे? ते म्हणले 1000 नावं, तुला कोणतं नाव सांगू? नाही, एखादं सांग म्हणले. गोविंद म्हणले नाही, नारायण म्हणले नाही, पांडुरंग म्हणले नाही, विठ्ठल म्हणलं नाही, कृष्णा म्हणलं नाही, गोपाळ हां म्हणजे हे चांगलं आहे म्हणजे हे मला आवडतं. तो विचारतो, आई गोपाल शब्दाचा अर्थ काय? ते म्हणले का व्याकरण शिकलं, का कौमुदी शिकलं, का न्याय शिकलं, मी काय सांगू? नाही, सांग म्हणे, तुला जसं कळतं सांग. गो म्हणजे गाय, पाल म्हणजे पाळणारा. पुन्हा तो विचारतो, याचा मालक कोण, नोकर कोण? त्यावेळी यशोदा चुकली, तो मालक आणि हे नोकर. नाही नाही म्हटले. पंतप्रधान चालतो, मागं पुढं अंगरक्षक चालतात, त्याच्यात मालक कोण? मालक कोण? पंतप्रधान मालक आणि रक्षक हे नोकर. तसं मी गायीच्या मागं चालत असतो, मी नोकर आणि ते मालक आहेत. माझ्या मालकाच्या पायात चप्पल आहे का? मी ही चप्पल वापरणार नाही. 11 वर्षे 2 महिने भगवंतांनी चप्पल वापरलं नाही म्हणा. मग त्या ठिकाणी गोधने चाराया जातो सारंगपाणी. गोधने चारावया जातो सारंग पाणी. 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 मार्गी भेटली भेटली राधिका गवळणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्णा दान मागे निडी आचरणी तवती. देखले यशोदा जननी वो गोधने चारावया जातो सारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो सारंग पाणी. गोधने चाराया जातो सारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्ण दान मागे निर्या सोडणी तव जेकिली यशोदा जननी. मग त्यावेळेला त्याने यशोदेनं त्या राधिका गवळीने झाडलं, निरी झाडली. काय पडला? चेंडू पडला. कारण तो विश्वाचा निर्माता आहे. ईश्वर निर्माण करणार, त्याला चेंडू निर्माण करता येईल का? मग त्यावेळेला यशोदाने 4 गोष्टी बोलल्या. परनारीशी कैसा झोंबशी म्हणून ते आहे. अनेक वर्ण लीला केल्या. त्या ठिकाणी मग वृंदावनामध्ये गायी चरायला गेल्या. जात असताना त्या ठिकाणी दुपारपर्यंत खेळ खेळले. कितीपर्यंत? दुपारपर्यंत. गोपाळाने गरम म्हणत, चला वळू गाई जेवी ठाई. बहु केली वणवण पाय पिटी झालाशी. खांदी भार पोटी भूक काय खेळा याची सुख. तो काय म्हणे, धावे मग आगवे बरवे. दुपारपर्यंत खेळ खेळले. मग खेळ खेळले असताना मग त्या ठिकाणी काय झालं,
चला वळूबाई बैसू जेवू एक टाइम भूक लागली त्यांना खांदी भार बोटी भूक भूक काय खेळायची खांद्यावर कोणाचं ओझं होतं त्यांनी दशम्या आणल्या होत्या त्याचं ओझं होतं आणि पोटात काय होती भूक होती. किंवा खांद्यावर जन्ममरणाचं ओझं होतं पोटामध्ये मोक्षाची भूक होती. आता दशम्या पोटावर गेल्यावर वजन होतं का त्याचं तुम्हाला आणि खांद्यावर असल्यावर वजन होतं. तसं अज्ञान ब्रह्मरूप झाल्यावर त्याचं वजन होत नाही. ते ज्या वेळेला अज्ञान वेगळं असतं अज्ञानाची निवृत्ती कारण अज्ञान कल्पित आहे. कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. शंकराचार्य लिहितात अधिष्ठान अवशेष ही नाशा कल्पित वस्तू ना अधिष्ठानाचा अवशेष शिल्लक राहणे म्हणजे कल्पित वस्तूचा नाश आहे. ज्या वेळेला अज्ञान ब्रह्मरूप होतं त्यावेळेला त्याचं ओझं राहत नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायची सुख. मग त्या ठिकाणी सगळ्यांनी घराणा मांडल्यानंतर भगवंतांनी सगळ्याच्या दशम्या एकत्र केल्या. अजून खूप लीला सांगण्यासारखं आहे पण वेळ झालेली आहे 10 वाजले. एक लीला सांगायची होती पण वेळ नाही. तर काय आहे ते नाही दाढीवेणीचं नाही आहे. लीलाशंकर म्हणून एक लीला आहे ती कोणतं कीर्तनकार सांगतच नाही. रासलीलातला प्रसंग येतो असो. तर काय आहे दुपारपर्यंत खेळ खेळ घराणं मांडलं सगळ्यांनी. मग त्या ठिकाणी सगळ्या गायी एकत्र केल्या आणि त्या गोपाळाला त्यांनी बसवलं. मोठे मोठे गोपाळ बसले लहान लहान पुढं बसले आणि भगवान त्या ठिकाणी उभारले. आता तो काल्याचा प्रसंग आहे. आज ओष अमरावती म्हणजे काय आहे पुष्कळ वर्णन आहे. त्या ठिकाणी गाईला पाणी वगैरे पाजवलं आणि त्या ठिकाणी भगवंताने सगळ्या दशम्या एकत्र केल्या आणि भगवानमध्ये उभारले. आणि त्या ठिकाणी तिथं भागवतामध्ये वर्णन आहे. बिभ्रद बेणू जठर पटयो संगवेतेच कक्षे वामे पाणो मसरण करणो यज्ञभाग भूक केली ही. पुढं असं म्हणतात स्वपरिद हृदयो हासयन नर्वभी स्वैही स्वर्गे लोके मिशती विजय यज्ञभाग भूल केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी भगवंताने काला केला. तिन्ही काला साध्या होतात. एक दही भाताचा काला आहे, एक हरिनामाचा काला आहे आणि एक जीव ब्रह्मैक्याचा काला आहे. दही भाताचा काला शक्तिवृत्तीनं खायचा आहे आणि हरिनामाचा काला अजत लक्षणानं खायचा आहे. अजत लक्षणं कशाला म्हणतात माहिती आहे का? शक्यार्थ अपरित्यागेन तत्संबंधांतरे वृत्ती ही जत लक्षण अजत लक्षणं म्हणजे शक्यार्थ जसंच्या तसं ठेवून त्याच्या संबंधी अधिक अर्थाचं ग्रहण करणं याला अजत लक्षण. शोणो धावती उदाहरण. शोण पदाचा अर्थ घोडा. लाल अर्थ आहे. लाल अर्थ लाल रंग जड आहे त्याच्यात धावणं संभवत नाही. लाल रंगाच्या संबंधी घोडा किंवा यष्टी धावतो असं अजत लक्षण आपण करतो. तसं हरिनामाचा काला जो आहे तो काला घेत असताना श्रद्धा भक्ती हरिनाम जसंच्या तसं ठेवून त्याच्या संबंधी श्रद्धा भक्ती अधिकाचं ग्रहण करायचं. म्हणून हरिनामाचा काला अजत लक्षणाने घ्यायचा. तुम्ही पेरू कोणत्या लक्षणानं खाता? पेरू कोणत्या लक्षणानं खाता? खात नाही. कसं काय? दिंडीच्या वाटाने कोणी दिले तर मग दिलं तर पेरू हे अजत लक्षणानं खायचं. पेरू जशाच्या तसं ठेवायचं. मीठ मिरची अधिक लावून खायचं. तसं इथं हरिनाम जशाच्या तसं ठेवून त्याच्या संबंधी अधिक श्रद्धा भक्तीचं ग्रहण करायचं. सफरचंद कोणत्या लक्षणानं खातं? शक्तिवृत्तीनं त्याला काय लावायची गरज नाही. हां. आणि केळी कोणत्या लक्षणानं खाता? भागत्याग. सालपट टाकायचं, विरोधी भाग टाकायचं आणि आतला घरण करायचं. तसं त्या ठिकाणी जीव ब्रह्मैक्याचा काला हा भागत्याग लक्षणे घ्यायचा. जीवाची उपाधी तद्धर्म टाकायचे, ईश्वराची उपाधी तद्धर्म टाकायचे आणि कुठस्थ हा ब्रह्मरूप आहे म्हणून जीव ब्रह्मैक्याचा काला हा भागत्याग लक्षणाने घ्यायचा. तसं त्या वृंदावनामध्ये तिन्ही प्रकारच्या काला साध्य होत्या. हा दही भाताचा तर काला होताच कारण किती गायी होत्या भगवंताच्या घरी? 9 लाख गायी होत्या. तिथं दुधाचं दह्याचं काही कमीच नव्हतं. म्हणतो तर भरपूर होतं. ते काय आहे त्या भगवंताने जीवाची उपाधी आणि ईश्वराची उपाधी तद्धर्म 8 धर्म ते सगळे त्याग करायचे. कुठस्थ ब्रह्मरूप आहे असं भागत्याग विरोधी भागाचा त्याग अविरोधी भागाचं ग्रहण
त्याला भक्त्या लक्षण म्हणतात. स्वयं देवदत्ता याप्रमाणे त्या वृंदावनात तिन्ही प्रकारच्या काला साधल्या होत्या. आणि आजही सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, नामदेवराय, एकनाथ महाराज यांच्या कृपेने आपल्याला सुद्धा काला मिळतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगी. अहो, काला खाण्याचा अधिकार कोणाला आहे? ब्रह्मदेवाला सुद्धा नाही आहे, कारण तो वारकरी नव्हता. तो ब्रह्मदेव काला घ्यायला आला, भगवंतांनी त्याला काला दिला नाही. आणि एकयाने नवलाव केला, काला वाटिता का दिला नाही? एकतर वारकरी नव्हता, तो वारी करणारा नव्हता. दुसरी गोष्ट, ब्रह्मदेव असला तरी त्याला जीवदशा आहे. जीवदशा संपलं त्यालाच काला आहे. ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते, म्हणून त्याला काला दिला नाही. पुन्हा भगवंताने विचारला, याला काला दिलं की हा मुक्त झाला, दुसरा ब्रह्मदेव कुठून आणायचा? कारण काल्याच्या प्रसादाने तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. काला शब्दाचा अर्थ अभेद आहे. जीव ब्रह्मैक्याचा, परमात्म्याचा अभेदाचा निश्चय होणं हाच खरा काला आहे. दहीभाताचा कालाही आहे, त्यालाही काला म्हणू, आणि हरिनामाचा काला त्यालाही काला म्हणू. 3 प्रकारच्या काला तिथं साधल्या होत्या. म्हणून आजही आपल्या वारकरी संप्रदायात दहीभात असतोच, हरिनाम असतोच, आणि त्या ठिकाणी भागत्याग लक्षणे जीव ब्रह्माचं एकत्वसुद्धा प्रतिपादन केलेलं असतो. 3 प्रकारच्या काला साधल्या होत्या. म्हणून आज या ठिकाणी या संत सावता महाराज यांच्या दिव्य प्रांगणामध्ये शेडजीच्या आणि रमेश महाराज या सगळ्या महाराज मंडळी, कितीतरी महाराज येत आहेत, पण मलाच का दिलं कोणाला माहीत. तर ही झालेली सेवा त्या सावता महाराजांच्या पवित्र चरणी वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, भाऊ वक्ते बाबा हे धर्मनिष्ठ माणसं होते. आणि त्याचप्रमाणे नथुराम महाराज केहळकर यांच्या पवित्र चरणी समर्पित करीत वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर